10 दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते, सर्वपक्षीय होते, मीही होतो. त्याच्यात आमचा निर्णय झाला की बा ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ. मला विचारणा झाली पण तुझं काय म्हणणं आहे. मी बोललो ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं की 100% हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच, एवढं बोललं तरी ठीक आहे, आपण पुढच्या आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू. त्यांनी सांगितलं ठीक आहे, 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ. त्या गोष्टीला आता 10 दिवस झाले, अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली. आणि योगायोगाने बघा, मागच्या सोमवारी आपल्याला कल्पना असेल, मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते, गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते, पण तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही. आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे. आणि अनेक चर्चा येतात, ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे, त्या नावाविषयी चर्चा चालू आहे, परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही, महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे. माझं म्हणणं 3 वर्ष झाली, अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही. आपण सांगा ना, 3 वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील. पण जर तुम्हाला द्यायचंच आहे, महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर मग अडलंय कुठं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडंफार का ना सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या 6 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. साधारणतः 2 ते 3 लाख लोक घेऊन, आमच्या समाजाची सगळीच लोक येतील. समाजाची सोडावं, ॲक्च्युअली दिवा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना. स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा केला, हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे. जो जमिनीचा 12.5% कायदा झाला, देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. कुळ कायदा, या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आव्हान करणार आहोत. आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चा आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल. आणि आम्ही तेव्हाही बोललो, आजही सांगतो, जर दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही.